Hello friends, today we are going to continue the remaining part of our blog writing. See the brainstorming. The first question is go through the text again to understand the important features of blog. Discuss various blogs and their features with your friends. We have to reread the text again and we have to find out some important features of blogs, and also we have to discuss various blogs and their features with our friends. आपल्याला हा चॅप्टर परत आणखी एक वेळेस वाचून जे महत्त्वाचे फीचर्स किंवा वैशिष्ट्ये ब्लॉगचे आहेत ते आपल्याला इथं पाहायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला वेगवेगळे ब्लॉग्स यांचा आपण अभ्यास करून त्याविषयी त्यांची वैशिष्ट्ये हे आपल्याला मित्रांसोबत हे डिस्कस करायचे आहेत, चर्चा करायची आहेत. सी सम इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ ब्लॉग्स. सी अ ब्लॉग हेल्प्स अस टू एक्सप्रेस आवर. Here we have to explain how blogs can help us or how blogs useful to us. See, a blog help us to express our feelings and ideas. ब्लॉग आपल्याला आपल्या ज्या फिलिंग्स आहेत, आयडिया आहेत ते एक्सप्रेस करण्यासाठी मदत करतं. अँड ऑल्सो ब्लॉग हेल्प अस टू एक्सप्रेस आवर पॅशन और शेअर आवर पॅशन. जे आपल्यामध्ये असलेली पॅशन आहे ती एक्सप्रेस करण्यासाठी, शेअर करण्यासाठी देखील ब्लॉग आपल्याला मदत करतं. ब्लॉग्स ऑल्सो रिफाईन आवर रायटिंग स्किल. आणि ब्लॉगच्या माध्यमातून आपलं जे लेखन कौशल्य आहे ते देखील आपण डेव्हलप करू शकतो, चांगल्या पद्धतीत आपण त्याला विकसित करू शकतो. ब्लॉग्स बिल्ड आवर प्रोफेशनल नेटवर्क. आणि ब्लॉगच्या माध्यमातून आपण आपलं व्यावसायिक जे काही नेटवर्क आहे किंवा जे विस्तार आहे व्यवसायाचा ते देखील आपण इथं करू शकतो. इन दिस वे ब्लॉग्स हेल्प अस. Or these are the some features of blog. See the next. A2. 1. We all know that blogs can be written on many topics. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण ब्लॉग हे वेगवेगळ्या विषयांवरती लिहू शकतो. Your teacher will divide the class in groups and assign a task to every group to make a list of various topics on which blogs are normally written. आणि मग तुमचे शिक्षक हे क्लासला 2 पार्टमध्ये डिवाईड करतील आणि त्या दोघांना एक टास्क देतील, एक छोटंसं काम देतील. काम म्हणजे ज्या विषयांवरती, वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही ब्लॉग्स लिहू शकता किंवा ब्लॉग्स लिहिले जातात या विषयांची तुम्हाला इथं यादी करायची आहे. 1 इज गिवन टू यू. आणि तुम्हाला इथं एक उदाहरण त्याने इथं करून दाखवलेलं आहे. सी द एक्झाम्पल. सोशल अवेअरनेस. सोशल अवेअरनेस यावरती देखील तुम्ही ब्लॉग रायटिंग करू शकता किंवा यावरती देखील बरेचसे ब्लॉग लिहिलेले आहेत हे आपण इथं पाहू शकतो. सी द नेक्स्ट एक्झाम्पल ऑन विच यू कॅन राईट अ ब्लॉग और the blogs are written on this example. Population control. This is also vast subject to write a blog. हा देखील फार महत्त्वाचा विषय आहे ज्यावरती देखील बरेचसे ब्लॉग लिहिलेले जातात. पॉप्युलेशन कंट्रोल, लोकसंख्या नियंत्रण. देन ग्लोबल वॉर्मिंग. दिस इज ऑल्सो करंट इशू इन द वर्ल्ड, ग्लोबल वॉर्मिंग. देन health and fitness. This is also important topic, health and fitness. There are several topics on which blogs are normally written. अशा विविध विषय आहेत ज्यावरती ब्लॉग हे लिहिले जाऊ शकतात. There are also some political blogs, some also economical, educational, environmental. There are number of types of blogs are written on the website. And we can read it, we can get knowledge through it. See the next
Second, go through the blog given in the text and also refer to different blogs on the internet about various social issues and environmental hazards. Now write blogs on the following topics, and we have to go through the blog given in the text. आपल्याला जो ब्लॉगचा एक्झाम्पल इथं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, दिवाळी फलार गोवन कल्चर याविषयीचं ते ब्लॉग रायटिंग आपल्याला एक्झाम्पल त्यांनी सोडून दिलेलं आहे, ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचा रेफरन्स घेऊन आपल्याला इंटरनेटवरती वेगवेगळे आणखी जी सोशल इश्यूजवरती, त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल हजार्ड, पर्यावरणाला धोका असलेले जे गोष्टी आहेत किंवा पर्यावरणाचा ऱ्हास यावरती वेगवेगळे ब्लॉग्स तुम्हाला तिथं पाहायला मिळतील आणि त्यांचा अभ्यास करून तुम्हाला इथं काही ब्लॉग स्वतःहून लिहायचे आहेत. यू हॅव टू राईट ब्लॉग्स ऑन फॉलोइंग टॉपिक्स, आणि तुम्हाला खालील टॉपिकवरती ब्लॉग लिहायचा आहे. सी द टॉपिक. द फर्स्ट वन इज अर्थ विथ नो ट्रीज. जस्ट इमॅजिन अर्थ विथ नो ट्रीज. इज इट पॉसिबल? नो. There is no possibility of earth will live without tree. झाडाशिवाय पृथ्वी जगू शकत नाही हे आपल्याला माहीत आहे, बट वी हॅव टू इमॅजिन दॅट अर्थ विथ नो ट्री. इट इज ऑल्सो रिलेटेड टू द एन्व्हायरमेंटल हजार्ड्स. हा जो ब्लॉग आहे तो एन्व्हायरमेंटल हजार्ड्स याशी रिलेटेड आहे किंवा पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे याच्याशी रिलेटेड आहे, आणि तुम्हाला याविषयी इथं माहिती द्यायची आहे, ब्लॉग लिहायचं आहे की असं झालं तर पृथ्वी राहू शकते का, हे तुम्हाला सांगायचं आहे. देन से नो टू टोबॅको. से नो टू टोबॅको. टोबॅको मीन्स तंबाखू. तंबाखू, गुटखा हे सगळंच जे काही आपण आपलं इंजुरियस टू आवर हेल्थ जे काही अशा गोष्टी असतील अशांना आपल्याला नो म्हणायचं आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला त्यांना ते नाही म्हणून सांगायचं आहे. से नो टू टोबॅको. आणि मग तंबाखूला आपल्याला इथं विरोध करायचा आहे, सोशल इश्यू आहे यावरती तुम्हाला इथं ब्लॉग लिहायचा आहे. आणि मग काय साईड इफेक्ट्स असतात, काय त्याचे परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ जर ओव्हरडोस असेल किंवा फार ॲडिक्टेड असाल तुम्ही तंबाखूचे, तर तुम्हाला पुढे चालून कॅन्सर होऊ शकतो. आपण पाहतो प्रत्येक तंबाखूच्या याच्यावरती देखील एक तुम्हाला वॉर्निंग अशी दिलेली असते. इव्हन तुम्ही ज्यावेळेस कुठलंही आणखी अशा प्रकारचं पदार्थ पाहिला असेल त्यावरती देखील वॉर्निंग दिलेली असते, तरी देखील लोक कन्झ्युम करतात, लोक त्याला घेतात आणि आपल्याला माहीत आहे शेवट कसा होतो ते. त्यामुळे आपल्याला से नो टू टोबॅको हे आपल्याला टायटल आहे, टॉपिक आहे, यावरती आपल्याला ब्लॉग लिहायचा आहे. काय त्याचे परिणाम आहेत, कसं ते आपल्याला आपल्या हेल्थसाठी इंजुरियस आहे आणि काय त्याचे रिझल्ट होऊ शकतात, हे आपल्याला इथं एक सोशल अवेअरनेसचा पार्ट म्हणून इथं आपल्याला तो सांगायचा आहे. सी मॅन वर्सेस नेचर. पहा थोडंसं अपोजिट आहे, माणूस विरुद्ध निसर्ग. माणूस कसा निसर्गाच्या विरोधात जातो हे इथं आपल्याला दाखवून द्यायचं आहे, आणि मग निसर्गाच्या विरोधात गेल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे देखील आपल्याला इथे सांगायचं आहे. सी नेक्स्ट, चाइल्ड लेबर, बालमजुरी. पाहतो आपण बऱ्याच ठिकाणी यावरती बॅन देखील आहे. आपल्याही देशात यावरती फार मोठा कायदा केलेला आहे. चाइल्ड लेबर अ कर्स टू ह्युमॅनिटी. आणि मानवतेला हा एक शाप आहे. बघा, चाइल्ड लेबर, बालमजुरी म्हणजेच मानवतेला असलेला शाप, यावरती देखील तुम्हाला ब्लॉग लिहायचा आहे. बघा, जे काही ब्लॉग आपण लिहित असतो ते मॅक्झिमम सोशल इश्यूजवरती असतात, समाजाशी रिलेटेड असतात, आणि त्यातून आपण आपले विचार हे जगासमोर, लोकांसमोर आपण हे व्यक्त करत असतो. सी द नेक्स्ट. You will come across many blogs written by famous personalities on different topics and issues. आणि तुम्ही पाहिलं असेल असे विविध ब्लॉग जे की मोठमोठ्या लोकांनी, फेमस पर्सनॅलिटीज, बरेचसे प्रसिद्ध अशा लोकांनी, व्यक्तींनी वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या समस्यांवरती त्यांनी ते ब्लॉग लिहिलेले आहेत. रीड अँड मेक अ लिस्ट ऑफ ॲटलिस्ट 10 ब्लॉग्स अवेलेबल ऑन द इंटरनेट. आणि तुम्हाला
असे ब्लॉग्स वाचायचे आहेत आणि त्याची एक लिस्ट ही तयार करायची आहे. ॲटलिस्ट 10 ब्लॉग्सची, 10 ब्लॉग्सची तुम्हाला इथे यादी करायची आहे, जी की इंटरनेटवरती अवेलेबल आहे. अँड रीड अँड समराइज अ ब्लॉग अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. आणि मग तो जो ब्लॉग आहे, जो ब्लॉग तुम्ही रीडिंग करणार आहात ऑन द इंटरनेट, अँड यू हॅव टू समराइज इट अँड प्रेझेंट बिफोर द क्लास. तुम्हाला त्याचं सारांश करायचा आहे आणि क्लासच्या समोर तुम्हाला तो वाचून दाखवायचा आहे, सादर करायचा आहे. सी हेअर इज अ टेबल. पहा इथे एक टेबल आहे आणि त्या टेबलमध्ये सी द फर्स्ट कॉलम सिरियल नंबर, सेकंड कॉलम टॉपिक ऑफ द ब्लॉग अँड थर्ड कॉलम द नेम ऑफ द ब्लॉग. इथं आपल्याला ब्लॉगचा टॉपिक दिलेला आहे, नेम ऑफ द ब्लॉगर, मग हा ब्लॉग लिहिणारा तो ब्लॉगर कोण आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे. आणि अशी आपल्याला 10 ब्लॉगची लिस्ट करायची आहे. मी इथं एक्झाम्पल म्हणून 3 ब्लॉग तुम्हाला इथं ॲड केलेले आहेत. त्यांनी आपल्याला एक दिलेलं आहे आणि मी सुद्धा 3 ब्लॉगची लिस्ट तुम्हाला इथं दिलेली आहे. रिमेनिंग जे काही असेल की काही शिल्लक राहिले ब्लॉग्स, ते तुम्हाला इंटरनेटचा वापर करून तिथं ते लिहायचे आहेत. सी द फर्स्ट वन, डोंट टीच किड्स हाऊ टू रीड, टीच देम वाय. पहा टायटल काय आहे ब्लॉगचं, डोंट टीच किड्स हाऊ टू रीड, टीच देम वाय. आणि मुलांना कसं वाचायचं हे शिकवू नका, तर का वाचायचं हे शिकवा. म्हणजे वाचनामागचा काय उद्देश आहे, काय फायदा आहे हे मुलांना तुम्ही सांगा. कसं वाचायचं हे शिकवायचं नाही, फक्त आपल्याला म्हणजे इन्फॉर्मेशनल जे आहे हे कशा पद्धतीत तुम्हाला उपयोगी पडू शकतं हे त्यांना सांगण्याचा उद्देश आहे. सी द त्याच्या खालीच पहा, दे हॅव ऑल्सो गिवन द वेबसाईट लिंक. त्यांनी एक आपल्याला वेबसाईटची लिंक दिलेली आहे. या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर मग तो ब्लॉग ओपन होतो आणि मग आपण त्याचं पूर्ण आर्टिकल, जे काय फुल आर्टिकल आहे ते आपण ते वाचू शकतो. अँड दिस ब्लॉग इज रिटन बाय टेरी हेक. टेरी हेक या नावाच्या व्यक्तीनं हा ब्लॉग लिहिलेला आहे. सी द नेक्स्ट सेकंड वन. सी द नेक्स्ट, द वंडरर, स्टोरीज ऑफ ॲन इंडियन traveler across the world. There is website is also mentioned there, and this blog is written by सिद्धार्थ जोशी. Wanderer, एक भटकंती करणारा, एक प्रवासी. स्टोरीज ऑफ ॲन इंडियन ट्रॅव्हलर अक्रॉस द वर्ल्ड, एक भारतीय प्रवासी जो की पूर्ण जगाचं भ्रमण केलेलं आहे आणि त्याच्या गोष्टी, हा एक ब्लॉग आहे. सिद्धार्थ जोशी याचा हा ब्लॉग आहे. हा ट्रॅव्हलिंगशी किंवा ट्रॅव्हलिंग याच्याशी रिलेटेड आहे. सी द नेक्स्ट, द बिगिनिंग ऑफ द क्लायमेट चेंज. एन्व्हायरमेंटल हा ब्लॉग आहे. द बिगिनिंग ऑफ द क्लायमेट चेंज. दिस ब्लॉग इज रिटन बाय सात्विक प्रधान. अँड द नेक्स्ट, काश्मीर थ्रू द सिनेमॅटिक लेन्स. काश्मीर थ्रू द सिनेमॅटिक लेन्स. हा पॉलिटिकल ब्लॉग आहे. काश्मीरची जी परिस्थिती आहे, द प्रेझेंट सिच्युएशन ऑफ काश्मीर इज एक्सप्लेन इन दिस ब्लॉग, रिटन बाय और द ब्लॉगर इज अक्षिता माथुर. अक्षिता माथुर यांचा हा ब्लॉग काश्मीरच्या राजकीय सामाजिक परिस्थितीविषयी हा एक प्रकारचा दृष्टिक्षेप आहे. अशा प्रकारचे ब्लॉगचे तुम्हाला इथं यादी करायची आहे. किमान 10 ब्लॉग इथं तुम्हाला लिहायचे आहेत. 10 ब्लॉग्स, त्यांचे टॉपिक आणि त्यांचे जे ब्लॉगर आहेत त्यांची नावं. सी द नेक्स्ट क्वेश्चन. सी A3, प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर फॉर रायटिंग अ ब्लॉग बाय चूजिंग अ पर्टिक्युलर टॉपिक ऑफ युअर ओन चॉईस. आपल्याला एक वर्ड रजिस्टर इथं प्रिपेअर करायचं आहे, तयार करायचं आहे ब्लॉग लिहिण्यासाठी. आणि त्यानंतर आपल्याला त्याचा वापर करून, त्या शब्दांचा वापर करून आपल्याला हा ब्लॉग लिहायचा असतो. सी, यू कॅन राईट ऑन एन्व्हायरमेंट, पोल्युशन,
education, etc. For example, word register for a blog on environment could be. त्यांनी आपल्याला काही टॉपिक दिलेले आहेत ज्यावरती आपण ब्लॉग लिहू शकतो आणि त्याच्यापूर्वी आपण त्याचं ब्लॉग लिहिण्याच्या पूर्वी त्याचं वर्ड रजिस्टर आपण तयार करू शकतो. एन्व्हायरमेंट असेल, पोल्युशन असेल, एज्युकेशन असेल. त्यांनी एन्व्हायरमेंट याचं वर्ड रजिस्टर याचं एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेलं आहे. पहा वर्ड रजिस्टर कसं असतं. सी द डिटेल्स ऑफ वर्ड रजिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट. सी trees, mountains, climate, oxygen, ozone layer, biodiversity, coral reef, green cover, biodegradable, etc. बघा हे शब्द हे सगळे एन्व्हायरमेंट पर्यावरणाशी संबंधित आहे. ऑल दीज आर वर्ड्स रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट अँड विथ द युजिंग ऑफ दीज वर्ड्स वी कॅन राईट अ ब्लॉग. आणि शब्दांचा वापर करून आपण ब्लॉग रायटिंग करू शकतो. कुठलंही ब्लॉग रायटिंग करायच्या पूर्वी आपल्याला त्याच्या टॉपिकशी रिलेटेड त्याचं वर्ड रजिस्टर हे आपल्याला तयार करावं लागतं. सी द अदर एक्झाम्पल्स ऑफ वर्ड रजिस्टर. सी द वर्ड पोल्युशन अँड द वर्ड रजिस्टर इज इंडस्ट्री, केमिकल्स, व्हेकल, कार्बन डायऑक्साईड, नॉईज, ट्रॅफिक एक्सेट्रा. All these words are related to the pollution. See the other example. Education. Education and word register is school, books, exams, tests, teachers, studies, homework, etc. All these words are related to the education. See the next. Health. Register is fruits, vegetable, eggs, exercise, milk, vitamins, positive attitude, etc. See the next. Cleanliness, personal hygiene, toilets, washing, soaps, dustbin, and also including sanitizer, which is a present need because of the COVID-19. We are also using sanitizer and hand wash also. All these are the word register of the specific words like pollution, education, health and cleanliness. These words are useful to write a blog on particular topic. A4. Given below are a few topics for blog writing. Discuss and write. Here also they have given some topics to write a blog. आपल्याला ब्लॉग राईट करण्यासाठी, ब्लॉग रायटिंगसाठी काही एक्झाम्पल, काही टॉपिक त्यांनी इथं आपल्याला दिलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला डिस्कस करून हा ब्लॉग लिहायचा आहे. सी द टॉपिक. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सेकंड वन इज हेल्थ अँड फिटनेस, सोशल डायनॅमिक्स, कम्युनिकेशन स्किल्स, सेल्फ डिफेन्स. See, these are very useful topic. Before writing a blog, you have to prepare word register and then you see the text. तुम्हाला चॅप्टरमध्ये देखील एक्झाम्पल दिलेलं आहे ते पहा. यू कॅन ऑल्सो रेफर द इंटरनेटचा देखील तुम्ही वापर करा. यू कॅन ऑल्सो रीड सम बेस्ट ब्लॉगर्स. काही चांगले जे ब्लॉगर्स आहेत त्यांचे तुम्ही ब्लॉग वाचा अँड देन यू ट्राय टू राईट युअर ओन ब्लॉग. आणि मग स्वतःचा ब्लॉग तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. द टॉपिक्स दे आर ऑल्सो गिवन टू अस. सी द नेक्स्ट क्वेश्चन 5. देर आर मेनी ब्लॉग्स वेबसाइट्स लाईक www.livejournal.com, www.wordpress.com, www.blogger.com and www.blogsmyspace.com. ह्या काही प्रसिद्ध अशा किंवा जास्त यूज केल्या जाणाऱ्या ह्या वेबसाईट्स आहेत. You can develop your blog writing skills taking on the basis of this. Make a list of careers opportunities available to you. आणि मग ह्या वेबसाईटचा वापर करून यांचा अभ्यास करून तुम्ही
तुमचं जे रायटिंग स्किल आहे ते तुम्ही डेव्हलप करा आणि त्याचबरोबर त्याचा तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणून ब्लॉग रायटिंगचा कसा उपयोग करून घेता येईल हे तुम्हाला ते शोधायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ब्लॉग आणि ब्लॉगर याचा जो अर्थ आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि कसा एक चांगला ब्लॉगर तुम्ही होऊ शकता, कसं तुम्ही बेस्ट ब्लॉगर होऊन तुमचं अर्निंग तुम्ही चालू करू शकता हे तुम्हाला इथून शिकायचं आहे. अशा प्रकारे आपण ब्लॉग रायटिंग हा चॅप्टर इथं पाहिलेला आहे. पुढच्या तासामध्ये आपण आणखी आपला सिलेबसचा जो नवीन एखादा चॅप्टर असेल तो आपण चालू करू. काय अडचण असेल तुम्ही पर्सनली मला कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर तर तुमच्याकडे आहेच किंवा जी मी व्हॉट्सअप लिंक देतो आहे त्यावरती नंबर येतोच, त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.